बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, ही तुम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करतो. लक्षात घ्या, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण रोज पाहताय काही ना काहीतरी एक नवा ट्विस्ट उदयास येतोय. रोज काही ना काहीतरी नवीन बातमी बाहेर येते. आता असं झालंय, या महाराष्ट्रातल्या जनतेचं असं झालंय की हे सारे ट्विस्ट, या नव्या नव्या राजकीय उलथापालथ्या, हे पाहून त्यांचं मन आता विटलंय. त्यांना कंटाळा आलाय. या महाराष्ट्राच्या झालेल्या घाणेरड्या राजकारणाचा महाराष्ट्रातल्या जनतेला आता कंटाळा आलेला आहे. ही सत्य परिस्थिती आहे. अगदी माझ्या सकट जे काही या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललंय ते आजतागायत कधी घडलं नव्हतं, ना भविष्यामध्ये कधी घडेल. अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पाहतंय आणि ते घडतंय, तुमच्या आमच्या डोळ्या देखत घडतंय. काही ट्विस्ट यांचा समाचार घ्यावा लागेल, कारण जाणून बुजून, लक्षात घ्या मला काय सांगायचंय, जाणून बुजून तुमचं लक्ष भरकटवण्यासाठी, तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी काही ट्विस्ट हे जाणून बुजून घडवून आणले जातात. काही उलथापालथ्या, काही राजकीय उलथापालथ्या या जाणून बुजून घडवून आणल्या जातात. त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो, तुम्हाला विषय लक्षात येईल मला आज नेमकं कुठल्या विषयावर बोलायचंय. मग एक कोकणातला एक नेता म्हणतो, जे अगोदरच फांदीवर बसलेत ना आणि फांदीच्या कडेला बसलेत. आजचं ट्विट आहे बरं का हे. एक माजी राज्यसभेचा खासदार, कोकणातला एक माजी केंद्रीय मंत्री, ज्याने कधी आपल्या मंत्रिपदाच्या काळामध्ये इवलूस देखील काम केलेलं नाही, तो माजी केंद्रीय राज्यमंत्री म्हणतो आपल्या ट्विटमध्ये, ट्विटही कुणाकडून तरी टाईप करून घेतलेलं असेल, कारण एवढं टाईप करणं आणि ह्या माणसाला शक्यच नाही. काय म्हणतोय, जे अगोदरच फांदीच्या कडेवर बसलेले असतात त्यांनी आव्हानांची भाषा करू नये. आता आव्हान कुणी कुणाला दिलं एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल. जर जास्त फडफड केली, बघा शब्द इकडचे इकडे झाले असतील, पण जर जास्त फडफड केली तर त्या फडफडीने ती फांदी तुटेल आणि रानोमाळ भटकण्याची वेळ येईल. हे शब्द हे माझे नाहीत, एका माजी केंद्रीय मंत्र्याचे हे शब्द आहेत आणि हे शब्द ज्याला उद्देशून काढलेले आहेत तो देखील महाराष्ट्राचा एकेकाळचा शिवसेनेच्या जीवावरचा विरोधी पक्ष नेता होता. महाराष्ट्रात शिवसेनेच्या जीवावर, ठाकरे परिवाराच्या जीवावर एवढी वर्ष आमदारकी भोगलेला तो एक नेता आहे, जो ह्या गद्दारीच्या काळामध्ये त्या गद्दारीच्या इंजिनामध्ये बसला होता. गद्दारीच्या इंजिनामध्ये, या रेल्वेच्या गद्दारी रूपी 40 डब्याच्या रेल्वेच्या इंजिनामध्ये बसला होता आणि मार्गदर्शन करत होता. या अशा नेत्याला उद्देशून ते वाक्य काढले एका माजी केंद्रीय मंत्र्याने. चला, ताकाला जाऊन भांड लपवणारे शिवसैनिक नसतात. नारायण राणेने रामदास कदमाला उद्देशून हे ट्विट केलंय. दोन बाप, बघा मला काय सांगायचंय, दोन बाप आपसामध्ये लढताना तुम्हाला दिसतील, वरकरणी तुम्हाला हे दोन बाप आपसामध्ये लढताना दिसतील, पण तसं नाहीये. शिवसैनिकांनो, ही दिशाभूल आहे. लक्षात घ्या, हा रामदास कदम असेल, हे नारायण राणे असतील, यांना भारतीय जनता पक्षाने असेल किंवा शिंदे टोळीने असेल कशासाठी ठेवलेलं आहे, सुषमाताईंच्या भाषेत सांगायला गेलं तर ही बार्किंग ब्रिगेड आहे, शाउटिंग ब्रिगेड आहे. काही वेगळा ह्यांचा परिचय मी करून देणार नाही, पण आता लक्षात घ्या, हे दोन बाप आपसामध्ये का भांडतायत, तर सगळ्यात पहिलं कारण आहे, दोनही बापांना आपल्या मुलांना, आपल्या चिरंजीवांना राजकारणामध्ये आजतागायत सेटल करता आलेलं नाहीये. दोनही बापांना. मग सिद्धेश कदम असेल, योगेश कदम असेल, त्यानंतर नितेश राणे असेल, निलेश राणे असेल, बापांचं सगळं भोगून झालेलं आहे शिवसेनेच्या जीवावर, ठाकरे परिवाराच्या जीवावर. पण मुलांचं तसं होऊ शकत नाही, कारण मुलांचं राजकीय भविष्य सुरू व्हायच्या अगोदरच बापांनी त्याला मूठ माती दिलेली आहे, काडी लावून टाकलेली आहे स्वतःच्या हाताने. जर बापामुळे पोरांचं करिअर बर्बाद झालं असं म्हणायची वेळ आली तर ह्या दोन पोरांची उदाहरणं अगदी चांगल्या पद्धतीने देता येईल. मी नितेश राणे, निलेश राणे विषयी हे उदाहरण लागू होऊ शकत नाही, कारण पोरांची कर्म बापाच्याही पेक्षा वरचढ आहेत. त्यामुळे हे अशा प्रकारे तुम्हाला जे बाप भांडताना दिसत आहेत ना, हे वरकरणी दिसतं तितकं सोपं नाहीये. आजची परिस्थिती ना भारतीय जनता पक्षाची ना शिंदे टोळीची अशी आहे की एकमेकांमध्ये भांडतील. दोघांनाही एकमेकांची गरज आहे. मग अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बारीक निरीक्षण करा,
रामदास कदमच का? मग रामदास कदमच त्याच्या किंवा त्याच्या मुलाकडनं किंवा त्याच्याकडनं ही अशी स्टेटमेंट काय येत आहेत की आम्ही मोदीजींच्या किंवा अमित शहांच्या भरोशावर आम्ही तुमच्या सोबत आलेलो आहोत, आमचा केसाने गळा कापू नका. केसाने गळा? ज्याने तुम्हाला तुमच्या पाठीवर हात ठेवले, तुमच्या पाठीवर हात ठेवल्यानंतर तुम्ही इतकी वर्ष आमदारक्या भोगल्या, मंत्रीपद भोगली, पर्यावरण मंत्रीपद भोगली, तुम्ही पालकमंत्री पद भोगली, तुम्ही विरोधी पक्षनेते भोगले, त्यांचा केसाने गळा कापला नव्हता का? मी वारंवार सांगत असतो, कर्मा ऑलवेज रिटर्न्स. हे कर्म जेव्हा वसुलीला येतं, मी कालही सांगितलं, कर्म जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कुठलाही मोठा वशिला चालत नाही. हे अगदी असंच आहे. आमचा केसाने गळा कापू नका, हे रामदास कदमाचे बोल, याच्याविषयीच आज मी चिरफाड करणार आहे. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, ही आळीपिळी गुपचिडी आहे. मी तुला मारायचं, तू थोडस रडायचं, मग मीच तुला समजवायचं आणि तू थोडस हसायचं. हे अशा प्रकारचं वातावरण भारतीय जनता पक्ष आणि ह्या शिंदे टोळीमध्ये चाललंय. अजित पवार गटाला सध्या मी थोडा बाजूला करतोय. काल परवामध्ये ज्यावेळेस अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, त्यांनी गटाला स्पष्टपणे, दोनही गटांना स्पष्टपणे निर्देश दिलेत की आता मागच्या वेळेस काय जागा ठरल्या होत्या, आता काय जागा ठरतायत, याच्या गणितांमध्ये तुम्ही पडू नका. मागच्या वेळेस सोडून द्या. आता जिंकणार कोण कुठे याचा विचार करायचा आहे. कुठली जागा कशी जिंकवून आणता येईल, मग वेळ प्रसंगी ती जागा कमळावर जरी असेल तरी तुम्हाला ते सहन करावं लागेल किंवा तुम्हाला ते गोड मानून घ्यावं लागेल. सहन करण्यापेक्षा काय, गोड मानून घ्यावं लागेल. शेवटी तुम्ही आहेत भारतीय जनता पक्षच, दोनही टोळ्या. आता तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो, यांच्यामधलं एक वाकयुद्ध कशा प्रकारचं चाललंय ते पहा. सर्वप्रथम मी नारायण राणेंचा व्हिडिओ दाखवतो, ज्या व्हिडिओमध्ये त्यांचं ट्विट आहे, आणि त्यानंतर एक महत्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. सुरुवातीला हा व्हिडिओ पहा. आम्ही केसाने गळा कापत नाही, केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये, नाहीतर फडफडीने फांदीत तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल, असं. अशा प्रकारे नारायण राणे या रामदास कदमाला डिवचून दाखवतायत. पण हे डिवच ना नारायण राणेला परवडणार आहे, ना रामदास कदमाला परवडणार आहे. कारण नारायण राणे त्या लोकसभा मतदारसंघातनं स्वतःला उमेदवार समजतात. लक्षात घ्या, स्वतःला असेल किंवा सुपुत्राला असेल उमेदवार समजतात. अशा वेळेस रामदास कदमाशी क्रॉसिंग घेणं हे नारायण राणेला देखील शक्य नाही. मग हे असे वाकडे बोल अशा ऐन वेळी कसे काय तोंडात येऊ शकतात, तर हे सारं झूट आहे. हे तुम्हा आम्हाला गाफील ठेवण्याचा प्रकार आहे. हे तुम्हा आम्हाला गाफील ठेवण्याचा प्रकार आहे, कारण आपण गाफील राहणार. अरे यांच्यातच मारामाऱ्या चालल्या आहेत, हे आपसातच एकमेकांना संपवतील. ही देखील एक युद्धाची नीती आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला मी आणखी एक व्हिडिओ दाखवतो. खऱ्या अर्थाने डाऊट कुठे येतो, यांच्यावर संशय कुठे येतो, तर तो हा इथे येतो. एव्हा ना तुम्ही लक्षात घ्या, नारायण राणे असेल, चला ठीक आहे, नितेश राणे सारखा माणूस, चला ठीक आहे, किंवा निलेश राणे सारखा माणूस, ठीक आहे, रामदास कदमावर बोलतोय. पण देवेंद्र फडणवीसासारखा माणूस रामदास कदमाच्या एखाद्या बाईटवर प्रतिक्रिया देणं हे माझ्या मनाला किंवा माझ्या बालिश मनाला कुठे रुचत नव्हतं. ज्यावेळेस मी देवेंद्र फडणवीसाची ती क्लिप काढून पाहिली की नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, क्लिप सुरू होतानाच माझ्या मनामध्ये विचार आला, रामदास कदमाच्या ह्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस हा प्रश्न पास ऑन करू शकले असते किंवा उत्तर न देता निघून जाऊ शकले असते की रामदास भाईंकडे काय लक्ष देतो वगैरे म्हणून निघून जाऊ शकले असते. पण त्यांनी जाणून बुजून तिथे उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला ऐकायचं नेमकं काय घडलंय, तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. जाणून बुजून उत्तर दिलं आणि उत्तर देताना जे माझ्या मनात होतं अगदी तेच घडलं. शेवट त्यांनी काय केला की रामदास कदम यांसारख्या माणसांकडे एवढं आम्ही वरिष्ठ नेत्यांनी लक्ष देण्याची फारशी गरज नाही, त्यामुळे आम्ही हे सोडून देतो. जर गरज नव्हती तर मग ही बाईट का दिली. आणि सगळ्यात मोठा डाऊट त्या ठिकाणी आला ज्या ठिकाणी ते म्हणतात की रामदास कदम तुम्ही लक्षात ठेवा, आम्ही 105 असताना, कोण, भारतीय जनता पक्ष 105 असताना आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं. लक्षात घ्या, ह्या गोष्टी इतक्या मॅच्युअर राजकारण्यांच्या, मॅच्युअर म्हणजे राजकारणामध्ये परिपक्व असलेल्या व्यक्तींच्या तोंडातून अशाच येणार नाहीत. देवेंद्र फडणवीस हा परिपक्व राजकारणी आहे, ही गोष्ट मान्य करा.
देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेस सांगितलं की 105 असताना आम्ही मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेला दिले, त्यावेळेस माझी ही शंका अगदी सत्यात उतरली की रामदास कदम हे फक्त मोहरे आहेत, नारायण राणे हे फक्त मोहरे आहेत. खरी बात वेगळी आहे. या सगळ्यातून सगळ्या विरोधकांना एक अशा गुंगीत ठेवायचं की सारं काही आता आलबेल नाही, यांच्यामध्ये आपसात मारामाऱ्या चालू आहेत. या मारामाऱ्यांचं जनतेमध्ये एक वेगळं चित्र तयार केलं जाऊ शकतं आणि अशा प्रकारे एक स्वतःची प्रतिभा सावरायचा देखील प्रयत्न केला जाऊ शकतो, विशेषतः शिंदे गटाकडनं. कारण शिंदे गटाला सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे. कारण शिंदे गटाकडे बघा, काही ना असे ना, पण शिंदे गटाकडे 13 विद्यमान खासदार आहेत. आता ह्या शिंदे टोळीने काय केलंय, 13 विद्यमान खासदार असताना देखील 6-7 जागांवर समाधान मानलंय आणि ह्या 6-7 जागा देखील कमळावर असतील की धनुष्यबाणावर असतील याची आज खात्री नाही. तुम्ही एकदा हा देवेंद्र फडणवीसाचा व्हिडिओ पहा, त्यानंतर तुम्हाला मी जे बोलतोय त्यातली सत्यता उमगेल. जर हा व्हिडिओ पहा. मात्र एकच माझी खंत आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत, राष्ट्रवादी असू देत, अजितदादा असू देत, आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आलो आहे. आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. कारण खरं पाहिलं, ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत. आम्ही उमेदवार आहोत, तालुक्यात जात आहेत, मतदारसंघाने जात आहेत. जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे, तिथं जबरदस्तीचा प्रयत्न चाललेला आहे. मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत, रायगड मतदारसंघ असू देत, मावळ मतदारसंघ असू देत, तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत, इथं जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या. तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही, नको. भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे, याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. असं आहे की मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो, अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे. कधी कधी रागाने देखील ते बोलतात. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही 115 आहोत, तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं. कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही भक्कमपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदे साहेबांना आहे आणि आमच्यासोबतची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्यासोबतचे इतर मित्रपक्ष असतील, यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीला पुढे चाललो आहोत. त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत. आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात. आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या 6-7 जागांवर समाधान मांडणं ही शिंदे गटाची मजबुरी आहे. कोर्टामध्ये केस अजूनही ओपन आहे. नरडी अशी भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये आहे. कधी दाबायची, कधी सोडायची शिंदे गटाची नरडी हे भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये आहे. त्यामुळे शिंदे गटाला जे मिळेल ते गोड मानावंच लागणार. लाचार आणि लाचारी यांची अवस्था अशीच होते. पण ही अवस्था करून घेत असताना कुठेतरी आम्ही प्रतिकार देखील करतोय, आम्ही आवाज उचलतोय. आम्ही शिवसेना आहोत. आता आम्हाला आवाज उचलायला बघा, आम्ही कसा आवाज उचलतोय बघा. रामदास कदम कशा प्रकारे रोज आवाज उचलतायत, कशा प्रकारे रामदास कदम नारायण राणेंशी भिडतायत, कशा प्रकारे रामदास कदम देवेंद्र फडणवीसांशी भिडतायत. हे एक इमेज तयार करण्याचा प्रयत्न आहे. जी कणा मोडल्यांची अवस्था असते ना, ती लोकांसमोर जाते आणि ती अवस्था पाहून लोकांचं मतपरिवर्तन होऊ नये. ज्या काही विशिष्ट हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या लोकांचं मतपरिवर्तन झालं असेल,
त्यांचं देखील पुन्हा मतपरिवर्तन होऊ नये त्यासाठी केली गेलेली ही तजवीज आहे. आम्ही भांडतोय, आम्ही संघर्ष करतोय आणि आम्ही आमच्या हक्काची, नाही तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर रामदास कदमाने दावा ठोकणे इतके रामदास कदम राजकारणातले अपरिपक्व नाहीत किंवा उदय सामंत अपरिपक्व नाहीत. पण एका ठिकाणी अशा प्रकारे नारायण राणेंना असेल अशा प्रकारे चॅलेंज करणारे रामदास कदम, त्याच ठिकाणी बॅलन्स करताना आम्ही मोदीजींच्या आणि शहाजींच्या भरोशावर इकडे आलेलो आहोत हे देखील सांगायला विसरत नाहीत. म्हणजे कुठेतरी वरिष्ठ नेतृत्वाला बॅलन्स करायचं आणि खाली एखाद वेळेस बोलताना दाखवायचं. ह्या भूमिका तुम्ही बारीकीने पहा. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांची अशा प्रकारची अपरिपक्व वाक्य ही काही सहजासहजी आली नसणार. हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. शिवसैनिकांना गाफील राहायचं नाही. यांना काय तमाशा घालायचा आहे महाराष्ट्रभर तो घालू द्यात, काय धुडगूस घालायचा आहे तो घालू द्यात. आपण आपल्या लक्ष्यापासून विचलित व्हायचं नाही. कारण काल परवाच, मला वाटतं कालचंच, त्या योगेश कदमाचं देखील स्टेटमेंट पहा ना. आता बाप एका ठिकाणी भिडत असताना पोराने शांत राहायला हवं होतं. पोराची स्टेटमेंट काय आहेत माहितीये? जर अशाच प्रकारचं वातावरण राहिलं तर आम्हाला देखील वेगळा निर्णय घ्यावा लागू शकतो. आम्हाला म्हणजे कुणाला हे मला माहित नाही. योगेश कदम म्हणतोय माझ्या कार्यकर्त्यांचा, म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घडवून आणला. जे माझ्यासोबत काम करत होते, दूध पिते बच्चे होते का, ते गेले तिकडे. त्यामुळे आता आम्हाला देखील वेगळा निर्णय घेण्यास तुम्ही भाग पाडू नका. बघा हा व्हिडिओ पहा, काय म्हणतात योगेश कदम. सभा घेत असताना तिथे काही शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांचे देखील तिथे प्रवेश घेतले गेले, जे आज माझ्यासोबत काम करतायत. तर अशा गोष्टी नको घडायला. ज्यावेळेला आपण एकत्र मिळून काम करतोय, महायुतीमध्ये आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय, तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का पुढायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाईलाजाने उचलावे लागतील. आणि म्हणून नक्कीच भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत, रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्यांच्यावरती देखील ह्या सगळ्या गोष्टी मी चर्चा सविस्तर करणार. योगेश कदम, ज्यावेळेस तुम्ही अशी आव्हानं भारतीय जनता पक्षाला देता त्यावेळेस खरंच नारायण राणेंचं ते वाक्य लक्षात ठेवा. फांदीच्या कडेवर बसणाऱ्यांनी आव्हानांची भाषा करू नये. जर ती फांदी मोडली तर राजकारणात वनवन फिरायची वेळ येईल. पण इथे एक मोठा पण आहे. रामदास कदम असतील किंवा त्यांचे बगल बच्चे असतील, यांना राजकारणात वनवन फिरायची वेळ येणार नाही. कारण ह्यांचं ठरलंय आम्हाला भारतीय जनता पक्षातूनच निवडणुका लढवायच्या आहेत. आणि हे म्हणतात ना, आम्हाला वेगळा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते किंवा आम्ही तसं काही. तर तुमचा वेगळा निर्णय महाराष्ट्राला, उभ्या महाराष्ट्राला आधीपासूनच माहिती आहे की तुमचा वेगळा निर्णय म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन प्रवेश करून तिथून जागा लढवणे. हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ज्या वेळेस तुम्ही ते नाटकी अंगात रडत होते ना की माझ्या बाबतीत असं झालं, माझ्या बाबतीत तसं झालं, मरेपर्यंत शिवसेना, मरेपर्यंत भगवा सोडणार नाही, आम्हाला फक्त पाहायचंय ज्या दिवशी रामदास कदम भारतीय जनता पक्षाचं कमळ खांद्यावर घेऊन फिरेल, रामदास कदमाची आमच्या इतकी बदनामी उभ्या महाराष्ट्रात कोणी करणार नाही, हे आज आम्ही चॅलेंज सांगतो. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. या राजकीय स्टंटला किंवा या राजकीय उलथापालथ्यांना तुम्ही बळी पडू नका. शिवसैनिकांनो, मूळ उद्देशापासून सरकू नका. आपलं काम चालू ठेवायचं, तळागाळात पोहोचायचं, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचायचं. जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.